आपल्या सहकार्याची ताकद आपणच उपस्थित राहून वाढवायची असते आणि म्हणून त्याच भावनेने या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे. साहेब, जर आपण राज्यामध्ये आता बघितलं तर मराठी भाषेचा हिंदी सक्ती विरोधाची आता आंदोलन वगैरे सुरू आहे. 5 जुलैला सगळे एकत्र येणार आहेत आणि विराट मला असं वाटतं की 5 तारखेला राजसाहेबांनी जाहीर केलेला मोर्चा होता आणि 7 तारखेला युबीटीनं जाहीर केलेला मोर्चा होता. आता युबीटी राजसाहेबांच्या मोर्चामध्ये सामील होते असं त्याचा अर्थ आहे ना. पण या मोर्चामध्ये सामील होत असताना तुम्ही जो सक्ती हा शब्दप्रयोग या ठिकाणी केला, हिंदीची कुठेही सक्ती केलेली नाही, हिंदी कुठेही अनिवार्य केलेलं नाही, हे मला पुन्हा एकदा सरकारच्या माध्यमातून सांगायचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगायची आहे की हिंदी सक्ती हा शब्द कुठनं आला हे काल देखील मी सांगितलेलं आहे. हिंदी सक्ती हा शब्द डॉक्टर माशेलकर साहेबांची जी समिती होती, जी फेब्रुवारीमध्ये 22ला ज्याचा अहवाल सबमिट झाला, त्याचवेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख हे राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी हा शब्द स्वीकारलाय. त्यांनी हिंदी सक्ती केली, हा जो अहवाल होता तो स्वीकारलेला आहे आणि तीच लोक आज राजसाहेबांची गर्दी जमणार आहे म्हणून तिथं सहभागी होत आहेत. मला असं वाटतं की त्यांचा लोकशाहीतला भाग आहे कोणी कोणाबरोबर जायचं, परंतु हिंदीची सक्ती करावी हा जो निर्णय झाला त्यावेळी मुख्यमंत्री युबीटीचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेच होते. परंतु आता फक्त त्यांनी ती सक्ती केली होती ती लोकांसमोर येऊ नये म्हणून त्यांनी कदाचित 5 तारखेला त्या मोर्चामध्ये जाण्याचा निर्णय घेतला असेल. या मोर्चा दरम्यान जे दोन्ही एकत्र येणार आहेत, राज ठाकरे उद्धव ठाकरे, याच्यावरती सरकारवरती काही परिणाम होईल का आगामी? सरकारवर आपण कशा अर्थानं म्हणतो, राजकीय दृष्ट्या युती होईल. हो, एखाद्या विषयावर सगळे जर एकत्र येत असेल तर ती युती होत नाही. अजून 5-6 महिने निवडणुकीसाठी आहेत. निवडणूक आयोग ज्यावेळी निवडणूक लावेल त्यावेळी खरे जेव्हा एकत्र येतील तेव्हा आपण त्याच्यावर चर्चा करू. उद्या हा मराठीच्या बद्दलचा मोर्चा आहे, तो कोणाचा आहे? तो मनसेनं कुठचाही झेंडा न घेता मोर्चा काढावा जो जाहीर केला होता, त्या मनसेच्या मोर्चामध्ये हे सामील होत आहे. त्याआधी त्यांचा कार्यक्रम तो होऊ दे आणि मोर्चामध्ये सामील होणं ही आंदोलनाची एक प्रक्रिया आहे, लोकशाहीचा भाग आहे. त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याचा मला काही अधिकार नाही. पण ज्या लोकांनी हिंदीचा सक्तीचा अहवाल स्वीकारला तेच आज हिंदीला विरोध करतायत. तरी देखील आमची भूमिका आहे की हिंदी ही महाराष्ट्रामध्ये सक्तीची नाही, ती अनिवार्य केलेली नाही. कुणी गैरसमज पसरवू नये आणि गैरसमजाला सामोरं जाऊ. आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. आपण जर बघितलं पावसामध्ये मुंबई गोवा महामार्गाची दुर्दशा अवस्था झालेली आहे. आरवलीच्या ठिकाणी बघितलं तर मोठमोठे तडे गेलेले आहेत. परशुराम घाटाची जी गॅबिनन वॉल आहे ती सुद्धा कोसळली आहे. तेवढ्यासाठी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना मी बोलवलेलं होतं, त्यांना ज्या काही सूचना द्यायच्या त्यांनी दिलेल्या आहेत. परंतु कोकणवासियांना हे देखील मला सांगायचं आहे की जी काही खड्ड्याची समस्या निर्माण झाली हे शेवटचं वर्ष आहे. पुढच्या गणपतीमध्ये चाकरमानी घेत असताना 5 तासामध्ये सिंधुदुर्गामध्ये पोहोचेल, 4.5 तासामध्ये रत्नागिरीला पोहोचेल आणि 3.5 तासामध्ये चिपळूणला पोहोचेल. काही राजकीय नेत्यांची दादागिरी चालणार नाही. क्रिकेट संघाला म्हणतात अनाधिकृत भूमिके बंद झालेले आहेत, महाराष्ट्रातही बंद झाले पाहिजेत. तुम्ही आपल्या खत वाटपाच्या कार्यक्रमाला मी आलेलो आहे, त्या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो.